Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn active and passive voice. कर्तरी कर्मणी प्रयोग. प्रत्येक परीक्षेत ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवरती क्वेश्चन असतोच. प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात. टेन्स वाईज क्वेश्चन्स कसे असतात ते सर्व आपण पाहणार आहोत. आज फक्त आपण बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे इंग्लिशमध्ये टोटल 12 टेन्सेस आहेत, 12. त्यापैकी 8 जे टेन्सेस आहेत त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. तर 8च्या 8 टेन्समध्ये जे कॉमन नियम आहेत, रूल्स, ते आपण पाहणार आहोत. हे कॉमन नियम आहेत, ते जर तुम्हाला समजले तर पुढं जसं आपण शिकत जाऊ म्हणजे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विथ मॉडल ऑक्झिलरीज हे एकदम तुम्हाला सोपं वाटेल. पण त्यापूर्वी बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण लेक्चर पहा. बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर झाल्या तर तुमचं ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कधीही चुकणार नाही. ओके. ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करतो म्हणजे काय होतं, तरी इनॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगात द सब्जेक्ट परफॉर्म्स द ॲक्शन म्हणजे कर्ता क्रिया करतो कर्तरी प्रयोगात. अँड इन पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टकडून म्हणजे कर्त्याकडून क्रिया केली गेली जात आहे, होत आहे असं सांगितलं जातं. हा फरक आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. वाक्याचे आपल्याला मिनिंग बदलायचं नाही आहे, वाक्याचा फक्त फॉर्म बदलायचा आहे. मग वाक्याचा फॉर्म बदलतो आपण, मिनिंग बदलायचं नाही. मग त्यात ग्रामॅटिकली काही चेंजेस करावे लागतात. ते ग्रामॅटिकली चेंजेस म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस. ओके. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे समजलं. पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा आपण करतो तेव्हा हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत किंवा बेसिक जे रूल्स आहेत ते माहीत करून घेणं गरजेचं असतं. जेव्हा आपण सब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन म्हणजे त्याच्याकडून क्रिया केली गेली असं म्हणतो, त्यावेळी ग्रॅमॅटिकली हे चेंजेस होतात. कोणते, तर सब्जेक्टला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला सब्जेक्ट करणं म्हणजे सब्जेक्टची जागा ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा सब्जेक्ट. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य कर्त्याने सुरू तर पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कर्माने सुरू. ओके. काळ व वचनाप्रमाणे टू बीचं योग्य ते रूप वापरायचं. हे जे 8च्या 8 टेन्स आहेत ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना प्रत्येक काळात टू बीचं रूप वापरायचंच आहे. फक्त जसा टेन्स असेल आणि जसं त्या कर्माचं वचन असेल त्याप्रमाणे टू बीचं रूप आपण वापरायचं. ओके. त्यावेळी वाक्य आल्यानंतर आपण ही चर्चा करू. फक्त लक्षात काय ठेवायचं, तर 8च्या 8 टेन्समध्ये आपल्याला टू बीचं रूप वापरायचं आहे. सर्व काळात पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 कुठले 8च्या 8 काळाचं तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करा, सर्व काळात क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 त्याला आपण म्हणतो ते आपल्याला वापरायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एजंटच्या पूर्वी बाय वापरतात. एजंट म्हणजे वाक्यातला कर्ता, डुअर, एजंट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. तो जेव्हा ऑब्जेक्ट बनतो म्हणजे जेव्हा वाक्याच्या शेवटी जातो तेव्हा त्याच्या पूर्वी बाय वापरलं जातं 95%. काही वेळा विथ, इन, ॲट, टू अशा प्रेपोजिशन पण वापरले जातात, पण ते आपण नंतर शिकणार आहोत. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस विथ प्रेपोजिशन त्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. ओके. काय वापरतात, एजंटच्या पूर्वी बाय वापरतात. कर्ता जर सब्जेक्टिव्ह केस असेल तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह केस करावे. सब्जेक्टिव्ह केस हे सब्जेक्टिव्ह केस आहेत. कोणती प्रोनाउन, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे ही प्रोनाउन आहे, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असं आपण म्हणतो. तर त्याची पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायची, तर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन करायचं त्याचं. म्हणजेच आय, मी, वी ची द्वितीय अस, यू, ही, हिम, सी, हर, इट, दे ह्या पद्धतीने आपण बदल करायचे. ओके. तर हे आहेत हे बेसिक रूल्स आहेत की जे सर्व काळांना सर्व प्रकारच्या वाक्यांना हे चालतात. ओके. हे जे आहे हा फॉर्म्युला आहे, हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ह्या रूल्सप्रमाणे आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, कर्ता, क्रियापद,
कर्म आणि राहिलेला वाक्याचा भाग. त्याचा पॅसिव्ह वॉइस होतो म्हणजे काय होतं तर ऑब्जेक्टनी वाक्याला सुरुवात होते. टू बीचं रूप प्रत्येक काळात वापरायचे. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. जर सब्जेक्ट केस असेल तर ऑब्जेक्ट केस करायची. नाऊन असेल तर जसंच्या तसा ठेवायचा करता. त्यापूर्वी बाय आणि मग रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. राहिलेला वाक्याचा भाग जसाच्या तसा. ओके. सेंटेन्स बघूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माय सिस्टर लॉस्ट द मनी. आहे कोणता हा वॉइस. स्टेट द वॉइस असा क्वेश्चन येतो. म्हणजे कोणता वॉइस आहे सांगा. तर हा आहे ॲक्टिव्ह वॉइस. का तर रचना बघा. हा कोण आहे. हा आहे सब्जेक्ट. हे आहे वर्ब आणि हा आहे ऑब्जेक्ट. बऱ्याच वेळा दोन ऑब्जेक्ट पण असतात वाक्यात. दोन ऑब्जेक्टचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा ते ह्याच्यानंतर लगेच लेक्चर टाकणार आहे. ते पण तुम्ही पहा म्हणजे त्यात पण तुमची शंका राहणार नाही. यामध्ये एकच ऑब्जेक्ट आहे. नाव सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना आहे. म्हणून हा कोणता वॉइस आहे. ॲक्टिव्ह वॉइस आहे. चेंज द वॉइस ऑर मेक इट पॅसिव्ह वॉइस. काय करायचं आहे आपल्याला. पॅसिव्ह वॉइस करायचं. पॅसिव्ह वॉइस करत असताना इथं काय सांगितलंय सब्जेक्टला ऑब्जेक्ट करणे. म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्टच्या जागेवर जाणार. ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागेवर येणार. मग आता ऑब्जेक्ट कसं शोधायचं वाक्यातलं तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा. लॉस्ट म्हणजे हरविले. काय हरविले. द मनी. मग द मनी हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट झालं. वाक्य कसं होणार मग आपलं द मनी काय झालं आपला ऑब्जेक्ट सब्जेक्ट झालं. लक्षात आलं. ऑब्जेक्ट सब्जेक्ट झालं. म्हणून आपल्याला हे ग्रॅमॅटिकली चेंजेस करायचे. आता ऑब्जेक्ट सब्जेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर टू बीचं रूप वापरायचं आहे. कशाप्रमाणे तर ऑब्जेक्टच्या वचनाप्रमाणे आणि काळाप्रमाणे. मग आता इथं काळ ह्या वाक्यातला बघायचा. लॉस्ट पास्ट टेन्स आहे क्रियापदाचा म्हणजे सिम्पल पास्टमधलं वाक्य आहे. सिम्पल पास्टमधलं जर वाक्य असेल तर आपल्याला इथं टू बीचं कुठलं रूप वापरायचं आहे. वॉज वेअर. ही आहे सिंग्युलर नंबर द मनी म्हणून आपण इथं काय वापरणार वॉज. द मनी वॉज. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल काय येणार लॉस्ट. द मनी वॉज लॉस्ट. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरलं इथं आपण. त्यानंतर बाय आणि आता करता डुअर एजंट कुठे जाणार शेवटी. त्यापूर्वी बाय माय सिस्टर. किती सोपं आहे बघा. या रचनेत वाक्य आलं का. हा झाला ऑब्जेक्ट. हे झालं टू बीचं रूप. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. हा सब्जेक्ट आणि त्यापूर्वी बाय. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. स्टेट द वॉइस ॲक्टिव्ह. दे लाईक स्वीट्स. ऑब्जेक्ट लाईकला प्रश्न विचारा. लाईक आवडते. काय तर स्वीट्स. मग स्वीट्स हा काय झाला आपलं ऑब्जेक्ट झालं. स्वीट्स हे काय झालं ऑब्जेक्ट झालं. स्वीट्स. टेन्स कोणता आहे टू बीचं रूप वापरायचं आहे. ऑब्जेक्टने वाक्याला सुरुवात केली. आपल्याला आता टू बीचं रूप वापरायचं आहे. ते कशाप्रमाणे तर क्रियापदाकडे बघा तुम्हाला टेन्स समजेल. काय आहे लाईक म्हणजे बेस फॉर्ममध्ये आहे म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. स्वीट्स इथं सिम्पल प्रेझेंट आहे म्हणून आपल्याला एम इज आर वापरायचं आहे. ओके. मग हे कर्माच्या वचनाप्रमाणे स्वीट्स अनेक वचन आहेत म्हणजे आपण इथं काय वापरणार आर. स्वीट्स आर. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल काय येणार लाईकचं लाईक्ड. लाईक्ड बाय आणि हे काय आहे प्रोनाउन आहे. मग प्रोनाउनचे आपल्याला काय वापरायचे आहे ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय होणार इथं देचं देम होणार. लाईक्ड बाय देम. वाक्यरचना बघा. ऑब्जेक्ट टू बीचं रूप. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. सब्जेक्टची द्वितीय आणि त्यापूर्वी बाय किंवा सब्जेक्टिव्ह केसची ऑब्जेक्टिव्ह केस त्यापूर्वी बाय. लास्ट सेंटेन्स बघा. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. द प्रिन्स गिव्स. द प्रिन्स गिव्स अ बॅग ऑफ सीड एव्हरी मॉर्निंग. द प्रिन्स सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट.
आता ऑब्जेक्ट ह्यात हे सगळं ऑब्जेक्ट समजायचं का आपण? तर नाही आहे. क्रियापदाला प्रश्न विचारायचा. दररोज देतो. काय देतो? तर अ बॅग ऑफ सीड. हे काय झालं यातलं? ऑब्जेक्ट झालं. अ बॅग ऑफ सीड एव्हरी मॉर्निंग नाही, हा राहिलेला अदर पार्ट आहे. हा काय आहे? अदर पार्ट आहे. मग क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं तेवढंच फक्त आपलं काय आहे? ऑब्जेक्ट आहे. गिव्स देतो. काय? तर अ बॅग ऑफ सीड. हे काय झालं आपलं? ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह वॉइस करताना अ बॅग ऑफ सीड. अ बॅग ऑफ सीड हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. अ बॅग ऑफ सीड हे ऑब्जेक्ट झालं. कोणत्या टेन्समधलं आहे? गिव्स म्हणजे देतो. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे आपल्याला इथं टू बीचं कुठलं रूप वापरायचं? एम, इज आणि आर. अ बॅग ऑफ सीड सिंग्युलर नंबर आहे म्हणून इज. अ बॅग ऑफ सीड इज. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल काय येणार इथं? गिव, गेव, गिवन. अ बॅग ऑफ सीड इज गिवन. गिवन कोण देतं? तर बाय. हे द प्रिन्स हे नाऊन आहे. हे जसंच्या तसं ठेवायचं. नाऊन असेल तर जसंच्या तसं. इथं नाऊन आहे हे जसंच्या तसं ठेवलं आपण. फक्त सब्जेक्टिव्ह केसचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस करायचे. इथं द प्रिन्स नाऊन आहे हे जसंच्या तसं ठेवायचं. बाय द प्रिन्स. बाय द प्रिन्स. आणि नंतर अदर पार्ट और रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग. या पद्धतीने काय होतं? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस होतो. लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा. काय लक्षात ठेवायचं? तर हे बेसिक रूल्स आहेत. हे बेसिक रूल्स सगळे लक्षात ठेवायचे. ही जी रचना आहे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ॲक्टिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस कसा होतो? तर ऑब्जेक्टने वाक्याला सुरुवात होते. टू बीचं रूप वापरायचं आहे 8च्या 8 टेन्समध्ये. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल 8च्या 8 टेन्समध्ये वापरायचं आहे. सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल तर त्याची ऑब्जेक्टिव्ह केस त्यापूर्वी बाय आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ह्या पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस शिकायचा आहे. यानंतर आपण टेन्स वाईज ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस कसा बदल करायचा ते शिकणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.